नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस राऊंड न्यूज आणि आताची हृदयाला पिळवून टाकणारी एक धक्कादायक घटना महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातून समोर आली आहे। जळगाव जामोद पोलिसांनी खून केल्याचा दावा केल्यानंतर ज्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला तुरुंगात पाठवण्यात आले होती ती मुलगी आज जिवंत पोलीस ठाण्यात परत आली। या धक्कादायक घटनेमुळे केवळ पोलीस दलालाच नाही धक्का बसला, तर बुलढाणा पोलिसांच्या कार्यशैलीवर आणि पुराव्यांच्या अभावावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ही मुलगी आणि तिचे कुटुंबीय मध्य प्रदेशाच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत। बेपत्ता मुलगी आणि राजुरा धरणाजवळ सापडलेला भयानक अवस्थेतील मृतदेह ही एप्रिल महिन्यात सुरू झालेली मध्य प्रदेश राज्याच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यातील ककनार परिसरातून शिवानी कळमेकर नावाच्या अचानक बेपत्ता झालेल्या एका तरुणीची खळबळजनक घटना आहे। कुटुंबियांनी स्वतःहून शिवानी या तरुणीचा शोध सुरू ठेवला। दरम्यान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरातील राजुरा धरणाजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला। त्या मृतदेहाची अवस्था क्रूर हत्येचे संकेत देत होती। तिची ओळख लपवण्यासाठी तिचं शिर तिच्या धडापासून वेगळं केलं गेलं होतं आणि मृतदेह अर्धवट जाळण्यात आला होता। वैद्यकीय आणि DNA चाचण्यांशिवाय कोणत्याही वैज्ञानिक किंवा न्यायवैदिक पुरावा नसताना जळगाव जामोद पोलिसांनी केवळ अंदाजाच्या आधारे तो धड नसलेला जळालेला मृतदेह बेपत्ता शिवानी कळमेकर या तरुणीचा आहे असं गृहीत धरले आणि तपास पुढे नेत पोलिसांनी या घृणास्पद हत्येमध्ये शिवानीचे वडील आणि तिच्या स्वतःच्या भावाला थेट गवले। पोलिसांनी असा दावा केला की वडिलांनी भावाने मिळून शिवानीच्या हत्येचा कट रचला होता आणि या खोट्या दाव्यांच्या आधारे त्या दोघांना अटक करून तुरुंगात टाकले असता कायद्यानुसार या अज्ञात आणि विद्रूप मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सखोल वैद्यकीय तपासणी आणि DNA चाचणी करायला हवी होती। तो निरपराध माणूस तुरुंगात रडत होता तेव्हा अचानक बुलढाणा पोलिसांनी मृत ठरवलेली मुलगी शिवानी पोलीस ठाण्यात आली। पुराव्यांशिवाय पोलिसांनी रचलेल्या या गुडखून प्रकरणाचा उलगडा करून केस बंद केली होती। दरम्यान शिवानी कळमेकरचे निर्दोष वडील आणि भाऊ तुरुंगात खितपत पडले होते। त्यांना पोलिसांकडून झालेली अमानुष मारहाण आणि कबूल करायला लावलेला गुन्हा या सरयातना आणि खाकीतील माजोटलेले बुलढाणा पोलीस दलाच्या जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रश्नांची उत्तर देणार का? कायदेशीर बाबींची पूर्तता न करता जळालेला मृतदेह शिवानी कळमेकरचा असल्याचा निष्कर्ष बुलढाणा पोलिसांनी कसा काय काढला? शिवानी जिवंत असताना तिची हत्या झाल्याचं जाहीर का केलं? शिवानीच्या निष्पाप वडिलांना आणि भावाला अटक का केली? शिवानी जिवंत आहे तरी देखील तिच्या हत्येची कबुली देण्यासाठी तिच्या वडिलांना आणि भावाला किती मारहाण केली? बातमी पाहिल्यानंतर बुलढाणा पोलिसांबद्दल तीव्र संताप निर्माण झाल्यास स्वतःच्या रागावर ताबा ठेवावा। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, बुलढाणा, महाराष्ट्र।